हा चला. सराव संच 2.3 ती तुम्ही सोडून दिलेलं आहे मला. सराव संच 2.4 मधला पहिला प्रश्न आपल्याला बघायचा आहे, ज्याच्यामध्ये खालील वर्ग समीकरणे सूत्राचा वापर करून सोडवा असं सांगितलेलं आहे. आता प्रश्न काय आहे, x चा वर्ग अधिक 6x अधिक 5 बरोबर 0 याची तुलना कशासोबत करायची? तुम्हाला जे काय तुमचं सूत्र दिलेलं आहे त्या सूत्रासोबत इथे काय करायचे, तुम्हाला याची तुलना करायची. तुलना करण्यासाठी काय सूत्र आहे तुमच्याकडं? ax चा वर्ग अधिक bx अधिक cc करून तुलना करू. तुलना झाली तुमची, इथं करून झालं. आता काय करायचंय, x a b c तुमच्याकडे आलेला आहे. आता आपण याचे काय करू, a ची किंमत किती आली? काहीच नाही म्हणजे 1 आली. b ची किती आहे? 6. c ची किती आली? 5. हे झाले तुमच्या किमती. सूत्र होतं x चा वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 घेऊन आपण त्याची तुलना केली. तुलना करून झाल्यानंतर आपलं सूत्र आलं, किमती आल्या ह्या. मग म्हणून आपल्याला पुढे एक सूत्र दिलेलं आहे. पुढचं सूत्र काय? b चा वर्ग वजा 4 गुणिले ac हे एक सूत्र आपल्याकडे दिलेलं आहे. आता याच्यानुसार आणखीन एक सूत्र आहे. आता याच्यानुसार तुम्हाला याच्या किमती काढायच्या. b चा वर्ग, b ची किंमत किती आली? 6. b ची किंमत किती आलेली आहे तुमच्याकडे? 6. मग 6 चा वर्ग गुणाकारामध्ये ac, इथं आपण 6 घेऊ वर्गात. हे झालं. वजा 4 दिले म्हणून 4, a ची किंमत 1 आली म्हणून 1, c ची किंमत तुझ्याकडे आलेली आहे 5. बरोबर, किती आले तुमच्याकडे? 5 आले. मग आता 6 चा वर्ग आहे आपल्याकडे म्हणून वर्ग घ्यायचा. इथं मी घेतला 6 चा वर्ग 36. गुणाकार करा, कसा पण करा, 4 1 4 करा किंवा 5 1 5 करा. दोन्ही कुणीही गुणाकार केला तरी सोपा आहे. 5 1 5 5 चौक 20. 36 मधून तुम्हाला 16 वजा करायचे. किती आले तुमच्याकडे? 36 मधून 20 वजा करायचे, राहिले तुमच्याकडे 16. म्हणून आता दुसरं एक सूत्र आहे बघा आपल्या, ज्याला आपल्याला घ्यायचं x बरोबर वजा b अधिक वजा वर्गमुळात ही पूर्ण संख्या मांडायची. वर्गमुळात तुम्हाला काय दिलेले? b चा वर्ग 4 गुणाकारामध्ये ac छेदामध्ये दिलेला आहे 2a. मग आपण छेद जशाला तसा बघा रे. आता या ठिकाणी काय होणार, तुमच्या दोन किमती निघणार. b ची किंमत किती होती आपल्याकडं? 6 अधिक वजा वर्गमुळात. b चा वर्ग वजा 4ac च्या आपण किमती ठेवलेल्या आहेत. त्याचं उत्तर पण काढलेलं आहे. त्याचं उत्तर किती आले आपलं? ह्या ठिकाणी आले. बरोबर, त्याचं किंमत किती, उत्तर किती आलेले तुमच्याकडे? 16. मग आपण काय करू, 16 जशाला तसे छेदामध्ये 2 गुणाकारामध्ये a ची किंमत किती आपल्याकडे? 1. इथं बघा, a ची किंमत आहे आपल्याकडे 1. x बरोबर काढायचं काय तुम्हाला ते बघायचं. आता ही संख्या वर्गाच्या बाहेर आले. आता इथं बघू अधिक वजा जे काय होईल ते. संख्या वर्गाचे वर्गमूळ जे आपल्याला चिन्ह दिलेलं आहे त्याच्या बाहेर जर आली तर आपल्याकडे राहतंय तिचं वर्ग. मग या ठिकाणी आपल्याकडे आलं 4 म्हणजे वजा 6 अधिक वजा 4 हे एक उत्तर आलं. आता पुढं काय येणार तुमचं? 2 गुणिले 1 म्हणजे 2 1 2. बरोबर. आता इकडं याचा छेद किती आला? याचा छेद किती आहे तुमचा? 2. मग 2 बरोबर. आता आपल्याला इथं काय करायचं? दोन किमती काढायच्या. 3 2 6 2 8 याचे अवयव काढायचे. मग वजा 3 अधिक 2 इथं येणार एक किंमत तुमची, ही अधिक वजा मध्ये राहते. ही काय होणार? अधिक किंवा वजा वजा मध्ये राहणार. इथं छेदामध्ये किती आले तुमच्या? 2. आता ही किंमत काढायची. ह्या 2चा जर विचार केला तर 2 न दोन्हीकडे पण भाग जातो. जसं मी आता अवयव तुम्हाला पाडून देणार आहे किंवा दिले आहे म्हणून इथपर्यंत पहा. आता ह्या अशा प्रकारचं आपल्याला करायचंय. आता केल्यानंतर काय करायचं? एक मिनिट लिहून घ्या. बघा जसं सांगितलं तसं. आता इथं 6 ला भाग जाते 2 ला जाते.
जर आपण 6ला भाग घातला तर बाकी म्हणजे पूर्ण भाग जाऊन संख्या राहील. 2ला भाग जर 4ला भाग जर दिला तुम्ही उत्तर थोडं वेगळं येते. म्हणजे पूर्ण भाग नाही यायचे. 2ला घातलं तर 2 2 4 2 यायला लागले. बरोबर. आता 3 2 6 म्हणजे 3 अधिक वजा 2ला जर भाग दिला तर तुमचं राहिले 2 2 4. इथे या ठिकाणी हे आपलं अशा प्रकारचं उत्तर येते. मग म्हणून इथे एक्स राहिला माझ्याकडून लिहायचा एक्स बरोबर. म्हणून इथं परत म्हणून एक्स बरोबर. आता इथे निघणार बघा 2 किमती. आता 2 कशा बघा, एक्स बरोबर -3. एक्स बरोबर काय घ्यायची आपल्याला -3. हा -3 आला. आता हा अधिक किंवा वजा मध्ये आपण अधिक मध्ये जर घेतला तर याच्या 2 किमती कसे निघतात बघा. आता पुढं किंवा एक्स बरोबर -3 -2 अशी पण याची किंमत निघू शकते. आता इथं जर वजा अधिक होणार वजा बाकी, म्हणून एक्स बरोबर आपली इकडे किंमत किती आली 1. आपण काय केलं वजा बाकी केली. मोठ्या संख्येचं चिन्ह मोठ्या संख्येला. इथं आली आपली एक्स किंमत -1. किंवा या ठिकाणी होते तुमचे वजा वजा अधिक चिन्ह समान बेरीज करायची. वजा वजा अधिक म्हणजे आपल्याकडे काय झालं 5 आले. आता 5 कसे आले ते अधिक 5 आहेत म्हणून आपण 5 घेतले. आता काय करायचं तुम्हाला, म्हणून दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे दिलेल्या वर्ग समीकरणाची जी मुळे आहेत तुम्हाला ती 2 आलीत बघा. समीकरणाची मुळे किती आलीत रे 2. एक कोणतं आहे -1 हे एक आहे आणि दुसरं काय आलं आपल्याकडं 5 अधिक 5 हे आलेले आहेत. अधिक किंवा वजा तुम्हाला जे करायचे ते तुम्ही समजा या ठिकाणी करू शकता. इथे वजा बाकी आहे. मोठ्या संख्येचं चिन्ह जर द्यायचं असेल तर तुम्ही मोठ्या संख्येने देऊ शकता. बरोबर. वजा वजा अधिक आपण असं पाहिलं होतं, पण तुम्हाला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं असेल तर मोठ्या संख्येचे तर मी पण दिले, इथं पण तुम्ही देऊ शकता. अशा प्रकारे आपला पहिला प्रश्न होता. दुसऱ्यामध्ये, तिसऱ्यामध्ये, चौथ्यामध्ये, 5 किंवा 6 मध्ये जरी तुम्हाला काय असेल वाटत असेल तर ते आपण बघू. बघा लिहून घ्या.